हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड आणि आज आपण हे जे प्लॅस्टिकचे ज्या पिशव्या असतात बघा, डीमार्टमध्ये तुम्ही किराणा करतच असता, तर त्या पिशव्यांचा मी असा वापर करते की जेणेकरून त्या वस्तू आपल्याला उपयुक्त सुद्धा पडतील। तर बघा, खूप सारे या पिशव्यांची जी क्वालिटी आहे ती मजबूत असते, त्याचा टिकाऊपणा जास्त कडक असतो। तर तुम्ही किराणा करतच असणार, तर अशा ज्या पिशव्या तुमच्याकडे असतील तर या पिशव्यांचा आपण खूप साऱ्या व्हिडिओ म्हणजे खूप सारे प्रोडक्ट असं घरीच तयार करू शकतो, जेणेकरून ते सगळ्या वस्तू DIY आपल्याला उपयुक्त पडतील। चला तर बघूया। तर बघा, मी एकूण याच्यामध्ये 4 DIY तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जेणेकरून जे प्लॅस्टिकचा जो वापर आहे तो मी कसा केलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवलेला आहे। चला तर बघूया की हे जे प्लॅस्टिक सीट आहे याचं जे मजबूतपणा असतो त्याच्यामुळे ती आपली जे पिशवी आपण जे तयार करणार आहोत ना, जे DIY ते इतक्या मजबूती आहे आणि आपल्याला प्रत्येक ठिकाणी उपयुक्त पडतील। चला तर बघूया आपण मी याच्यापासून प्लॅस्टिकपासून काय काय बनवलेलं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। तर बघा, हे जे प्लॅस्टिक आहे याला मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे। तर बघा, ही एक आयडिया नंबर 1। तर बघा, याच्यामध्ये मी प्लॅस्टिक सीट टाकून घेतलेला आहे आणि हा एक ब्लाउज पीसचा तुकडा होता, त्याचं मेजरमेंट तुम्ही बघू शकता 12x9 इंच आहे। तर याला मी लायनिंग करून घेतली आहे। त्याच्यानंतर एक चेन घेतलेली आहे। चेन आपल्याला घ्यायची आहे 10 इंच आणि ती चेन अशी उलटी ठेवायची आहे। उलटी ठेवल्यानंतर इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, सरळ शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर याला टॉप टिच करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी त्याला पलटी असं व्यवस्थित करून टॉप टिच द्यायचं आहे। तर बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपलं टॉप टिच झालेलं आहे। तर बघा, तुमच्याकडे कोणतीही लेस असेल त्याचा वापर करून इथे आपण थोडंसं डेकोरेशन करून घेऊया। तर बघा, इथे मी एक लेस लावलेली आहे, तुम्ही बघू शकतात। अशी ही लेस आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर मी लेसला बी डबल शिलाई करून घेतलेली आहे, बघू शकतात। त्याच्यानंतर ही दुसरी साईडला आपल्याला चेन जोडून घ्यायची आहे। तर बघा, दुसरा पार्ट आपण असं चेनीवर ठेवलेला आहे आणि सरळ अशी मी शिलाई मारलेली आहे, तर बघू शकतात। आणि हा पार्ट आपला जोडून होतो। त्याच्यानंतर आपल्याला फक्त टॉप टिच करायचं असतं। तर या ठिकाणी टॉप टिच केल्यानंतर बघा, अजून एक मी लेस घेतलेली आहे, ती बी लेस मी जोडून घेणार आहे दोन्हीही पार्टला। त्याच्यानंतर मध्यभागी करून इथे आपल्याला रनर ॲड करून घ्यायचं आहे। तर बघा, आपलं रनर ॲड करून झालेलं आहे। त्याच्यानंतर याला आपण उलटं करून घेऊया। तर बघा, या ठिकाणी आपलं हे उलटं झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला ही चेनीची जी खालची जी बाजू आहे बघा, या ठिकाणी फक्त एक बोटाच्या अंतराने निशाण करून घ्यायचं आहे। म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार फक्त अशी एक पलटी मारायचं आहे, फोल्ड करायचं आहे 1-1 इंचाचं आणि या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे। बघा, ज्यांच्याकडे फॉर्म सीट नॉन वन रनर नसेल त्यांनी असा प्लॅस्टिक सीटचा वापर करून खूप सुंदर DIY तुम्ही घरच्या घरी तयार करू शकतात। तर बघा, या ठिकाणी आपण शिलाई मारून घेतलेली आहे। मारल्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकायचं आहे, बघू शकतात। तर या ठिकाणी तुम्ही वाटलं असं तुम्ही इथे पायपिंग बी करू शकतात। तर बघा, मी एक अशी स्ट्रिप पडलेली होती आणि त्याचा वापर करून इथे मी पायपिंग बी करून घेत आहे। तर बघा, इतके सुंदर ही पाऊच आहे, कोणीही बनवू शकतं आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये। बघा, काही मटेरियल लागलं नाही, घरातलंच मटेरियल होतं, प्लॅस्टिक आणि चेनच तुम्ही आपण घ्यायची आहे। तर बघा, आपण याला पलटी करून घेऊया। तुम्ही बघू शकता की खूप सुंदरसं असं एक छोटंसं मिनी पॉकेट तयार झालेलं आहे आणि त्याची मजबूती बघा किती छान आहे आणि क्वालिटी बी खूप छान आहे। तर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही भरपूर असं सामान ठेवू शकतात, मेकअपचं सामान ठेवू शकतात, काय मेडिसिन ठेवू शकतात, तुम्हाला ज्याच्यासाठी वापरायचं तुम्ही कशासाठीही वापरू शकतात। तर बघू शकतात की भरपूर असं पेसवालं आपलं हे छोटंसं मिनी पॉकेट तयार झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता, आणि याच्यामध्ये फक्त आपण प्लॅस्टिक सीटचा वापर केलेला आहे, बाकी काही नाही। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। आणि अशाच व्हिडिओ मी अजून घेऊन आलेले ज्याच्यामध्ये प्लॅस्टिक सीटचा वापर करून तुम्ही घर बसल्या भरपूर काही वस्तू तयार करू शकता स्वतःसाठी। तर बघा, एक छोटंसं मिनी पॉकेट आपण तयार केलेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असं तुम्ही सामान ठेवू शकतात, कुठे जायचं असेल तर याच्यामध्ये तुमचं सामान भरून घेऊनही जाऊ शकतात। तर चला तर बघूया, नेक्स्ट जी आयडिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी छोटंसं प्लॅस्टिक सीटचा वापर केलेला आहे। तर बघा, याचं मेजरमेंट आहे 10x7 इंच। तर हे छोटंसं पॉकेट आहे, मी एका मुलीसाठी बनवलं होतं, खेळण्यासाठी तिला। तर या ठिकाणी एक चेन घ्यायची आहे आणि ही चेन आपल्याला अशी उलटी ठेवून इथे सरळ अशी शिलाई मारायची आहे। त्याच्यानंतर त्याला सरळ करून टॉप टिच करायचं आहे। बघा, ज्यांच्या घरी छोट्या छोट्या मुली आहे त्यांनी हे पॉकेट नक्की बनवा, त्यांना खरंच खूप उपयुक्त पडेल आणि त्यांना खेळण्यासाठी हे पॉकेट खूप सुंदर दिसत आहे। तर बघा, इथे आपल्याला फक्त उलटे ठेवून या ठिकाणी चेन अटॅच करायची आहे।
तर बघा या ठिकाणी असं उलटी ठेवायची आहे आणि सरळ आपल्याला शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर तुम्ही बघू शकतात की आपलं हे दोन्हीही साईडनी चेन आपली जॉईन होते आणि जे फिनिशिंग आहे ती खरंच खूप सुंदर दिसत होती। तर बघा या ठिकाणी आपल्याला शिलाई मारून झालेली आहे। एक्स्ट्राचं होतं थोडंसं मी ते कट करून घेतलं। त्याच्यानंतर इथे आपल्याला दोन्हीही पार्ट समोरासमोर घेऊन घ्यायचे आहे आणि चेन अटॅच करायचे आहे। तर बघा चेन अटॅच झाल्यानंतर हे पार्ट आपण उलटं करून घेऊया। बघा याच्यामध्ये प्लॅस्टिक सीटचा वापर केल्यामुळे थोडासा टाईम लागतो याला उलटं करण्यासाठी। तर हे बघा आपलं हे उलटं झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी याला अशी फक्त एक घडी घालायची आहे। तुम्ही बघू शकता वरती मी थोडंसं माप ठेवलेलं आहे, तुम्हाला दाखवून देते 1 इंचाचं। दोन्हीही बघा इथे वरती जे चेनीच्या वरती आपण 1-1 इंचाचं मार्क सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला एक छोटंसं हँडल बनवायचं आहे। तर हँडलचं जे माप आहे ते 12 इंच आहे, 12.5 इंच आणि आपल्याला फक्त हँडल असं ठेवून घ्यायचं आहे दोन्हीही पार्टला आणि शिलाई मारून घ्यायची आहे। बघा मी वरती हँडल जे 1-1 इंचाचं माप सोडलं होतं त्या ठिकाणी आपल्याला हँडल ठेवायचं आहे। तर बघा या ठिकाणी आपल्याला 1-1 इंचाचं एक मार्किंग करून घ्यायचे आहे, छोटीशी मार्किंग आहे। वरती बी आपल्याला 1 इंचाची मार्किंग करायची आहे, दुसऱ्याही साईडला 1-1 इंचाची, म्हणजे चारही कोपऱ्याला 1-1 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि केल्यानंतर ती मार्किंग कट करून घ्यायची आहे। म्हणजे छोटे छोटे जे बॉक्स आहे 1-1 इंचाचे ते कट करायचे आहे। कट केल्यानंतर त्याची ही फिनिशिंग अशी दिसणार आहे, तर बघू शकतात। त्याच्यानंतर आपल्याला हे जे हँडल आपण तयार केलं होतं ते हँडल आपल्याला इथे ठेवायचं आहे वरती। त्या जागी तुम्ही काय करायचं आहे या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे। बघा दोन्ही आपण कॉर्नरला शिलाई पक्की शिलाई करून घ्यायची आहे, कारण की याच्यामध्ये आपण प्लॅस्टिक सीटचा वापर केलेला आहे आणि थोडीशी पक्की शिलाई केली म्हणजे कडक शिलाई केली तर ते प्लॅस्टिक सीट निसटणार नाही। बघा दोन्हीही साईडने आपली शिलाई देऊन झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे कॉर्नर आपण काढले होते या कॉर्नरला तुम्ही इथे शिलाई मारू शकतात। तर बघा कॉर्नरला शिलाई मारताना आपण आधी खाली शिलाई मारून घेतलेली आहे, वरती नाही मारलेली। आता काय करायचं आहे की वरती जे आपण हँडल बनवले होते ते हँडल असे आपल्याला इथे अटॅच करायचे आहे, त्याच्यानंतर इथे शिलाई मारायची आहे। तर बघा आपली इथे डबल टिबल आपण ही शिलाई मारून घेतलेली आहे आणि हे जे पॉकेट आहे एक छोटीशा मुलीसाठी आपण बनवलेलं आहे, तिला खेळण्यासाठी। बघा खूप वेळेस आपण मार्केटमधून अशा पिशव्या आणतो मुलींसाठी, बास्केट आणतो, तर ते बास्केट जास्त दिवस राहत नाही, तुटून जाते। त्या जागी तुम्ही असे छोटे छोटे बास्केट तयार करा की त्यांना खेळायला बी आनंद होईल आणि कुठे बी त्यांना हरवलं तरी काही टेन्शन राहणार नाही। तर बघा असं ही छोटीशी मिनी आपण ही बास्केट तयार केलेली आहे, तुम्ही बघू शकतात। छोटीशी आहे, याच्यामध्ये तुम्ही भरपूर आपल्या ज्या मुली आहे खेळतात त्याचं सामान ठेवू शकतात आणि तुम्ही बघू शकतात। नाही सामान ठेवता आलं तर तुम्ही स्वतःच त्याच्यामध्ये मेकअपचं बॉक्स बिग सामान ठेवू शकतात। छोटंसं आहे पण उपयुक्त आहे, प्लॅस्टिक सीटचा वापर केलेला आहे आपण याच्यामध्ये। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असेल तर माझा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा। तर आयडिया नंबर 3 याच्यामध्ये सुद्धा आपण प्लॅस्टिक सीटचा वापर केलेला आहे आणि याचं जे मेजरमेंट आहे तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे। तर मी इथे लायनिंग करून घेतलेलं आहे, बघा सगळीकडे शिलाई मारून घेतलेलं आहे कारण की ह्याच्यामध्ये आपण प्लॅस्टिकचा वापर केला आहे। त्याच्यानंतर एक चेन घ्यायची आहे, चेनीचं माप तुम्हाला मी दाखवून देते, तो 15 इंच आहे। त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, ही चेन आहे ती वरती ठेवायची आहे। बघा मी उलटी ठेवली आहे बरं का, उलटी ठेवल्यानंतर इथे सरळ अशी शिलाई मारायची आहे। सरळ आपली शिलाई मारून झाली की इथे आपल्याला याला फक्त अशी पलटी करून टॉप टिच द्यायचं आहे। तर बघा इथे आपण टॉप टिच दिलेला आहे। आणि कसं आपण जे डीमार्टच्या ज्या पिशव्या घेतो त्याच्यात किराणा आणतो त्याची क्वालिटी चांगली असते आणि हे जे DIY आपण तयार करणार आहोत ते जास्त दिवस टिकतात। तर बघा या ठिकाणी आपण इथे टॉप टिच केलेला आहे। त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे तो आपल्याला फक्त असं समोर घ्यायचा आहे आणि इथे शिलाई मारायची आहे, किंवा तुम्ही असंही करू शकता, चेन काढून दुसऱ्या साईडने उलटी करून जोडू शकतात आणि मग त्याला सरळ करून टॉप टिच करायचं आहे। तर बघा आपली इथे चेन अटॅच झालेली आहे। त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित करून त्याला टॉप टिचही द्यायचं आहे। बघा यासारखे आपण इथे टॉप टिच बी आपलं देऊन झालेलं आहे।
तर बघा मी याच्यामध्ये वेगवेगळे तुकड्यांचे वापर केलेला आहे. तुमच्याकडे जे जे जुने पुराणे ब्लाऊज पीसचे तुकडे आहेत त्याचा वापर करून तुम्ही DIY तयार करू शकतात. तर बघा इथे चेन आपल्याला जॉईन करायची आहे. चेन आपण अटॅच केलेला आहे. त्याच्यानंतर याला आपण सरळ करून घेऊया. तर बघा आपले हे सरळ करून झालेलं आहे. तर बघा सरळ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला माप घ्यायचं आहे. आपल्याला बघा या एक्स्ट्राचं जे होतं मी ते कट करून टाकलं. त्याच्यानंतर या ठिकाणी ही खालची जी बाजू आहे त्या ठिकाणी बोटाच्या साहाय्याने 1-1 इंचाची घडी घालायची आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर दाखवल्यानुसार. बघा अशा पद्धतीने इथून आपण 1 इंचाची घडी घातलेली आहे आणि घडी घातल्यानंतर आपल्याला डायरेक्ट सरळ शिलाई मारायची आहे. तर बघा या ठिकाणी आपण शिलाई मारून घेतलेली आहे. परत दुसऱ्याही साईडला सेम त्याच पद्धतीने 1 इंचाची घडी घालून घ्यायची आहे आणि सरळ अशी शिलाई मारायची आहे. तर बघा इथे आपली शिलाई मारून झालेली आहे. एक्स्ट्राचं होतं ते कट करून टाकलं आणि इथे मी जी रफ बाजू आहे त्या ठिकाणी मी पायपिंग करून घेतलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही पायपिंग करू शकतात. पायपिंग करण्यासाठी मी घरातलंच मटेरियल वापरलेलं आहे आणि तुमच्याकडे नसेल तर शॉपिंग बॅगचा सुद्धा वापर करू शकतात. तर बघा या दुसऱ्याही साईडला आपण पायपिंग करून घ्यायची आहे. तर बघा या ठिकाणी आपली पायपिंग झालेली आहे. तर बघा आपले दोन्ही साईडने पायपिंग झालेले आहे. आता याचं मी फिनिशिंग तुम्हाला दाखवून देते. तर बघा फक्त एक वेस्ट कपडा, एक चेन आणि प्लॅस्टिक सीटचा वापर करून खूप सुंदरसा असं आपण एक छोटंसं पॉकेट तयार केलेलं आहे. तुम्ही त्याचे बघू शकता, साईज बघू शकता. दिसायलाही ते खूप सुंदर दिसत होतं. जसं फोनमध्ये दिसतं त्याच्यापेक्षाही सुंदर दिसत होतं आणि त्याची क्वालिटी बी एकदम बेस्ट होती. तर तुम्ही बघू शकतात. तर याच्यामध्ये तुम्ही भरपूर असं सामान ठेवू शकतात किंवा तुम्ही बांगड्या ठेवण्यासाठीही हा पाऊचचा वापर करू शकतात किंवा जास्त मेडिसिन असेल या काही छोटं मोठं मेकअपचं सामान ठेवण्यासाठीही या पॉकेटचा तुम्ही वापर करू शकतात. चला तर बघूया आपली नेक्स्ट आयडिया. आपली आयडिया नंबर आहे 4. तर 4 आयडियामध्ये हे बघा असे जे डीमार्टमध्ये जे पिशव्या भेटतात त्याचा आपण वापर केलेला आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये मी 2 किलोचं जे फॅब्रिक होतं म्हणजे प्लॅस्टिक होतं कॅरी बॅग त्याचा वापर करत आहे. बघा एक असा तुकडा घ्यायचा आहे ब्लाऊज पीसचा. तर तुम्ही कोणत्याही घेऊ शकतात. माझ्याकडे असा एक ब्लाऊज पीस होता की तो दिसायला थोडा छान होता पण मला ते आवडत नव्हता. तर मी काय केलेलं आहे त्या ब्लाऊज पीसपासून एक सुंदरसं कवर तयार केलेलं आहे. तर बघा असं तुम्ही इथे ठेवून घ्यायचं आहे आणि अस्तर म्हणून तुम्ही आपले जे उशाच्या खोळी असो, जुने पुराणे कपडे असो या शॉपिंग बॅग असो त्याचा वापर करू शकतात अस्तर म्हणून. तर मी एक शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे चारीही बाजूने त्याला मस्त शिलाई मारलेली आहे आणि बघू शकतात की सगळीकडे आपण इथे शिलाई कवर करून घेतलेली आहे. शिलाई झाल्यानंतर असे पार्ट आपल्याला 2 पार्ट बनवायचे आहे. तर बघा हा जो एक पार्ट मी तयार केलेला होता त्याच पद्धतीने अजून एक पार्ट आपल्याला तयार करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की इथे मी अजून एक पार्ट तयार केलेला आहे. तर याच्यामध्ये मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे प्लॅस्टिक सीटचा. त्याच्यानंतर यालासुद्धा प्लॅस्टिक सीट वापरलेला आहे आणि खाली जुना पुराणा गाऊन वापरलेला आहे. तर असे आपल्याला 2 पार्ट तयार करून घ्यायचं आहे. याचं मेजरमेंट आहे 10 × 26 इंच. तर बघा असं याचं मेजरमेंट आहे ना. आपल्याला एकूण 2 पार्ट घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की ही जी बाजू आहे ती खाली ठेवायची आहे आणि वरची बाजू आपल्याला लागणार आहे. तर बघा या ठिकाणी मी माप तुम्हाला दाखवून देते. तर 6 इंचाची मी मार्किंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर तिथून परत आपण 9.5 किंवा 10 किंवा 8 इंचाची मार्किंग केली तरी चालेल. या ठिकाणी आपल्याला हँडल बसवायचे आहे त्याच्यामुळे मी अशी मार्किंग करून घेतलेली होती. तर बघा मार्किंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं जो पार्ट आहे त्या पार्टला आपल्याला एक अशा आकारामध्ये कट करायचा आहे की त्याचा वापर आपल्याला लागणार आहे. तर बघा मी इथे खालून 2 इंचाची मार्किंग केली आहे आणि वर तिकून बी दुसऱ्या साईडने बी 2-2 इंचाची अशी मार्किंग करून घेतलेली आहे. आणि त्या मार्किंगपासून डायरेक्ट पहिला जो 1 नंबरचा जो कोपरा आहे त्या ठिकाणी मी मार्किंग जोडलेली आहे. तुम्ही असंही करू शकतात. अजून एक ट्रिक याच्यामध्ये सांगते मी. तुम्ही असंही करू शकतात किंवा डायरेक्ट याला फोल्ड करायचं 2 इंचाची. तर बघा स्क्रीनवर दाखवल्यानुसार डायरेक्ट असं फोल्ड करा. फोल्ड केल्यानंतर
या ठिकाणी 2 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे डायरेक्ट सरळ अशी रेष जोडायची आहे। ती रेष जोडल्यानंतर याला आपल्याला फक्त कट करायचं आहे। बघा ही बी पद्धत खूप चांगली आहे, ती बी पद्धत चांगली आहे, तुम्ही दोघांमधून कोणतीही पद्धत वापरू शकतात। बघा असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। कट केल्यानंतर याचं हे जे फिनिशिंग आहे ते असं दिसणार आहे। परत दुसराही पार्ट आपल्याला तसंच कट करून घ्यायचा आहे। तर मी दुसराही पार्ट कट करून घेते। तर बघा आपला दुसराही पार्ट कट करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, घरामध्ये एक पट्टी होती पडलेली, ही पट्टी अशी जुने पुराणी बॅगची पट्टी होती, ती मी तशीच जपून ठेवलेली होती। तर या पट्टीचा मी वापर करणार आहे। तर बघा 15 इंचाची ही पट्टी आहे, ती आपल्याला बनवायची आहे हँडल बनवण्यासाठी। बघा या ठिकाणी आपण मार्किंग केली होती 6 इंचाची, तिथे आपल्याला हे हँडल पट्टी जोडून घ्यायची आहे। आधी बी तुम्हाला याचे माप मी दाखवलं होतं। तर ही हँडल पट्टी आपल्याला जोडायची आहे। तर बघा अशी ही पद्धतीने आपण हँडल पट्टी जोडून घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे जी चेन आहे आपल्याला चेन जोडायची आहे। तुम्ही बघू शकता की माझ्याकडे ही चेन खूप जुनी आहे, मी त्याच जुन्या चेनचाच वापर केलेला होता। म्हणजे एका बॅगचं चेन आहे ती निसटलेली, तर बॅग खराब झालेली होती, ती फेकून दिली, पण त्याची चेन जी होती ती चांगली होती म्हणून मी तशीच जपून ठेवली। आणि इथे आपल्याला ही चेन जोडून घ्यायची आहे। तर बघा या ठिकाणी आपण चेनला शिलाई मारलेली आहे, टॉप स्टिच बी केलेलं आहे, दोन्हीही पार्टला चेन बसवून घेतली आहे। चेन बसवल्यानंतर दोन्हीही पार्ट समोरासमोर ठेवायचे आहे। रनर ॲड करायचं आहे। रनर ॲड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फक्त याला पलटी मारायची आहे। तर बघा इथे माझ्याकडनं एक चूक झाली, हँडल मध्ये घ्यायचे होते तर त्या साईडने झाले, मी नंतर इथे शिलाई करताना व्यवस्थित करून घेईल। तर बघा अशा ठेवून आपल्याला इथे व्यवस्थित असं पलटी मारून घ्यायची आहे आणि तिन्ही साईडने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। बघा आपण याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर केलेला आहे, तर शिलाई मारताना डबल किंवा ट्रिपल शिलाई मारा, म्हणजे मजबूतपणा जास्त राहील। तर शिलाई मारल्यानंतर इथून आपण सरळ ओपन करून घेऊया, इथे सरळ करून घेऊया। तर बघा सरळ झाल्यानंतर याचं फिनिशिंग बघू शकतात, एक सुंदरसं आपण कवर तयार केलेलं आहे। तुम्ही बघू शकतात की कवर आपलं हे तयार झालेलं आहे आणि हे कवर तयार केलेलं आहे ह्या बॅडमिंटनसाठी। तर बघा असेच बॅडमिंटन माझ्या घरामध्ये कुठेही पडलेले असतात, कानेकोपऱ्यात खेळून झाले की कुठे बी ठेवून देतात, तर त्याच्यासाठी मी हे बॅडमिंटन बनवलेलं आहे घरच्या घरी। कारण की याच्याबरोबर आलेलं होतं प्लॅस्टिकचं, पण ते जास्त दिवस राहिलं नाही, फाटून गेलं, म्हणून मला असं वाटलं की काहीतरी बनावं मुलांसाठी। तर मी हे प्लॅस्टिकचा वापर करून हे कवर तयार केलेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर माझा व्हिडिओ नक्की शेअर करा। परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर आणि प्लॅस्टिक सीटचा तुम्ही कसा वापर करत आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा।